सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार रात्री मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात। आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार। राष्ट्रवादीच्या आमदारांची विधान भवनात आज दुपारी 2 वाजता बैठक। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार। त्यानंतर राज्यपालांना पत्र पाठवलं जाईल। सुनेत्रा पवार पक्षाची धुराई स्वतःकडेच ठेवणार। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत। अजित पवारांच्या कुटुंबियांच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहू राष्ट्रवादी जो निर्णय घेईल तो मान्य। उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबामधूनच करा। एनसीपीच्या विलीनीकरणाबाबतसह देखील विचार करा। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप, सूत्रांची माहिती। कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका, एक मायेचा आधार देण्याची भूमिका वहिनींनी घेतली। दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा त्यांनी आदर केला आणि या गोष्टीला संमती दिल्याने त्यांचे अभिनंदन करेल। आमदार चिखलीकर यांचं हे वक्तव्य। अजित पवारांच्या नेत्यांवर विकास लवांडे यांचा आक्षेप, सत्ताकारण आणि निवड प्रक्रियेत व्यस्त असल्याची टीका। दादांच्या दशक्रिया विधीपर्यंत थांबणं शक्य नाहीये का? पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचा हा सवाल। अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर शरद पवार सक्रिय। पवारांकडून बारामतीत प्रदूषित नीरा नदीची पाहणी, ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या। उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष। सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा, संजय राऊतांची टीका। पवार कुटुंबाला दुःखातून सावरण्यास वेळ दिला पाहिजे। उपमुख्यमंत्री पदाबाबत मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी पहिली भूमिका होती, जयंत पाटलांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या। पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, जयंत पाटलांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। अजितदादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या। झडपी निवडणुका जाहीर झाल्याने विलीनीकरण लांबणीवर, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही जनभावना। याबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष श्रेष्ठी ठरवतील। पवार साहेब, सुनेत्रा वहिनी आणि तटकर यांनी याबाबत निर्णय घ्यावा, राजेश टोपेंचं वक्तव्य। येत्या 8 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होण्याची घोषणा होईल। राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांचा हा मोठा दावा। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। जनतेच्या मनात निर्माण झालेलं हे संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे, सपकाळांची प्रतिक्रिया। पिंपरीत अजित पवारांच्या स्मरणार्थ अजित सृष्टी उभारणार। भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला या सूचना। पंचायत समितीच्या इमारतीला अजितदादांचं नाव देण्याचा प्रयत्न करू। अजित पवारांना श्रद्धांजली देताना आमदार नारायण कोचेंची प्रतिक्रिया। बदनापूरमधील सर्वपक्षीय शोकसभेत नारायण कोचेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा। पिंकी माळीच्या कुटुंबियांची छगन भुजबळ यांच्याकडून भेट। पिंकी माळीच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांकडून सांत्वन। बारामतीतील विमान दुर्घटनेत क्रू अटेंडंट पिंकी माळीचा मृत्यू। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। बारामतीतील घरी जात अजित पवारांना अभिवादन देखील केले। भिवंडीतील समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल। भिवंडी सेक्युलर फ्रंट सत्तेवर येण्याआधीच फुटण्याची शक्यता। काँग्रेसचा महापौर पदाचा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा डाव फसण्याची चिन्ह। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक। नागपूरच्या महापौर उपमहापौर पदासंदर्भात दोन्ही नेत्यांची बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून केडीएमसीतील 4 बेपत्ता नगरसेवकांवर कारवाईचा बडगा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 4 बेपत्ता नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। कल्याण पश्चिमेतील मध्यवर्ती शाखेत नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात बैठक पार पडली। देवेंद्रजींनंतर आपणच कार्यक्रम करतो। अकोल्यात भाषणादरम्यान भाजप आमदार रणधीर सावरकर यांचा कार्यकर्त्यांना इशारा। भाजपच्या पराभवाला भाजपमधीलच लोक कारणीभूत। आज नावं समोर आली, लवकरच कार्यक्रम करू। रणधीर सावरकरांचा कार्यकर्त्यांना हा सज्जड दम।
अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसकडून माजी महापौर विलास इंगोलेंची गटनेतेपदी निवड। विलास इंगोले हे सलग 7 वेळा अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसकडून निवडून आलेले आहेत। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटलांचा भाजपात प्रवेश। तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेत्रेंचे विश्वासू सहकारी होते। रायगडच्या आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। काँग्रेसच्या पोयनाड ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। उज्ज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळेंनी गिरीश महाजनांची भेट घेतली। बेंडाळे आणि काळेंचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर। सुरुवातीच्या 2.5 वर्षांसाठी दीपमाला काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी रामचंद्र कदमांची निवड। रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम पुणे महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणार। पैठण तालुक्यातील बिडकीन येथे भाजपच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। भाजप उमेदवाराकडून प्रचाराला अधिकृत सुरुवात। कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। काँग्रेस पक्ष एकत्र लढण्यास सक्षम, जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, अन्यथा एकटेच लढू। मवियाच्या भविष्यावर काँग्रेसच्या अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। नवी मुंबई विमानतळावरून जूनपासून परदेशात टेक ऑफ करता येणार। आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठी विमानतळ प्रशासनाला आवश्यक असलेला परवाना फेब्रुवारीत मिळणार असल्याची माहिती। सध्या नवी मुंबईत विमानतळावरून दररोज 23 विमानांचं उड्डाण होत आहे। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात विदेशी भाषेत धमकीचा मेल। युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल। खबरदारी म्हणून पोलिसांकडून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी। भिवंडी शहरात महापुरुषांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला तरुणाचा चोप। हॉटेलमधील सहकाऱ्यांमध्ये आपापसात झालेल्या भांडणात एकाने महापुरुषांना शिवीगाळ केली होती। अपशब्द वापरणाऱ्या माथेफिरू विरोधात गुन्हाही दाखल। पुण्याच्या भोरमधील विसगाव खोऱ्यात अघोरी जादूटोण्याचा प्रकार समोर। विसगाव खोऱ्यातील 10 गावांमधील घरांसमोर लिंबू उतारा ठेवल्याचा प्रकार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर वशीकरण करण्यासाठी उतारा ठेवल्याचा संशय। सांगलीच्या शिराळ्यातील ब्यूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू। अंगणात खेळत असताना या बिबट्याच्या हल्ल्यात 6 वर्षीय राजवीर पाटीलचा मृत्यू। संतप्त ग्रामस्थांकडून वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। मीरा भाईंदरमध्ये तडीपार ड्रग्ज विक्रेता क्राईम ब्रँचच्या जाळ्यात। मुंबई ठाण्यातून बंदी असूनही शिरकाव करणाऱ्या सलमानला हाटकेश भागातून अटक। मीरा भाईंदरमधील मांडवीपाडा काजूपाड्यातील बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची प्रभाग 6 मध्ये धडाकेबाज कारवाई। नाशिकमधील रामकुंड परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी अतिक्रमण विभागाची कारवाई। पोलीस बंदोबस्तही तैनात। जळगावात अनेक वर्षांपासून 6 साखर कारखाने बंद। परिणामी जिल्ह्यात ऊस लागवड 100% वरून 10% इतर पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल।